This podcast is sponsored by Smart Goal Capital Finance Amravati. They provide personal loan, business loan, and doctor loan. And for the more details, check out the description. वैशाली मले 11 वाजता वावरात भेटायला येणार आहे. मारली ना चाट कचकन. ठीक आहे, चाट मारली, अर्धा तास वाट पाहिली, आली नाही. स्मिताले फोन केला. कोणाला केला? स्मिताले. बे इस घटना के सभी पात्र काल्पनिक है. वैशाली, स्मिता ये दोन्ही पात्र काल्पनिक है. इसका कराय सर से कोई संबंध नहीं है. तर वर्धीच्या एका पोरानं मुंबईच्या एका पोराला लिंक पाठवली का हे सरचे व्हिडिओ आहे बा, हे विदर्भातले सर आहे, मस्त शिकवते. त्यानं काय केलं, त्याला तो खतखतवाला व्हिडिओ ज्वालामुखीचा खूप आवडला. त्यानं डाउनलोड केला. त्यानं सांगेल काय पुढच्यानं काय केलं, ठीक आहे, त्यानं बरोबर तेवढीच खतखतवाली 1.5-2 मिनिटाची रील्स त्याच्यातून काढली आणि ते टाकली टेलिग्रामच्या ग्रुपवर. रात्री घरी आलू बोंड्याचं हॉटेल होतं. पहिले माझे वडील चालवायचे, म्हणजे पहिले माझी आजी चालवायची, मग आजी म्हातारी झाली तर मग वडील चालवायचे. आणि तिथं रोज सकाळी मला माझे बाबा घेऊन जायचे त्या आलू बोंड्याच्या हॉटेलवर. सकाळी झोपेतून उठवलं का, सकाळी गेलं का तोंड न धुता तिथं गेलं का आलू मांडण्याचे शिजाले चुलीवर. ठीक आहे, आलू निसले का मग 8:30च्या बसवर पेपर यायचा आणि पेपर गावात वाटायचं. आणि बस 10:30 वाजले का 2 आलू बोंडे खाल्ले का घरी धावत जायचो, आंघोळ करायची आणि आंघोळ करून शाळेला जायचो. ठीक आहे, समज में आहे की नाही. तर ते फुलपाखरू हे जे लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र आहे काटोल रोडवर, त्याला बी माहीत नव्हतं हे काय नव्हतं. ते फवारा मारा, धुपट करा, अमकं करा ते सांगे. माय बाबाजी एक दिवस टार्च घेऊन गेले. टार्च घेऊन रात्री मस्त संत्रावर असं फुलपाखरू बसले आणि अशी त्याची स्प्रिंग सारखा मुंडायर आहे, असा फुले तर संत्रात झाले, गोल 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 फिरवे आणि असे ओठ तो त्याचे तिथं लावेल, मस्त रस शोषण करे. त्याच्यावर जर पाणी झाला पटकन बुरशी पकडे त्याले, मग ते संत्र खराब झालं गळे. मग इथं आल्यावर इथं मावस भाऊ अभ्यास करे, मग मी शेतीचे कामं करू आणि परीक्षा 3-4 महिन्यात आली का इथं रूम करून त्याच्या रूमवर अभ्यास करू. मग त्या पोट्ट्याला मी समजून सांगू, ते पोलीस भरती तयार केली. दादा म्हणे तू एवढं चांगलं शिकवते, क्लास घे ना म्हणे. पुन्हा बाबापाशी गेलो. बाबाला म्हटलं क्लास टाकायचा आहे. भाऊ म्हणे आता अजून एक जुवा राहिला म्हणे खेळाचा, म्हणे सगळे जुवे झाले गेलो. ठीक आहे म्हणे लेखा तिथं BSc निवड. कराळे सरांच्या अकथित प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेऊ. नमस्कार. आजच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये आज आपल्यासोबत आहेत विदर्भातले सर्वात फेमस असलेले कसायपे पोट्टेव सर. नमस्कार कराळे सर, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, आम्ही तुमचं राजकारण बघितलं, तुमची शिकवण्याची पद्धत बघितली, पण आता कराळे गुरुजी लहानपणी कसे होते? कारण आता पण तुम्ही जेव्हा वागता तर असं वाटतं की कराळे गुरुजी लहानच आहेत अजून पण. मग लहानपण कसं होतं कराळे गुरुजी? लहानपण काय नाही, माझं एक इथून 18 किलोमीटरवर गाव आहे मांडवा. इथं म्हणजे लहानपणी कधी कोणी विचार नसन केला माझ्याकडे पाहून का मी बा एवढा आक्रमक बोलील, आक्रमकपणे मुद्दे मांडील. माझ्या गावामध्ये एक थोडंसं बदमाश होतो मी, जास्त नव्हतो. माझं घरी आलू बोंड्याचं हॉटेल होतं. पहिले माझे वडील चालवायचे, म्हणजे पहिले माझी आजी चालवायची, मग आजी म्हातारी झाली तर मग वडील चालवायचे. आणि तिथं रोज सकाळी मला माझे बाबा घेऊन जायचे त्या आलू बोंड्याच्या हॉटेलवर. सकाळी झोपेतून उठवलं का, सकाळी गेलं का तोंड न धुता तिथं गेलं का आलू मांडण्याचे शिजाले चुलीवर. तोपर्यंत आपलं अद्रक लसण पोत्यावर घासायचं. त्याचे लेखाचे काही फुलपोटे निघायचे, काही तसे निघाले तर निघाले, नाही तर नाही निघाले. तोपर्यंत आलू शिजले का, आलू शिजतपर्यंत अद्रक लसण खलबत्त्यात काढायचं. ठीक आहे, आलू निसले का मग 8:30च्या बसवर पेपर यायचा आणि पेपर गावात वाटायचं. तोपर्यंत माझे बाबा इकडं तर आलू बोंड्याचा मसाला बनवायचे आणि तिकडून आलं का मग आलू बोंडे तळणं चालू व्हायचे, त्या चकत्या बिकत्या बनवायच्या आणि लोकांनी सर्व करायचं. आणि बस 10:30 वाजले का 2 आलू बोंडे खाल्ले का घरी धावत जायचो, आंघोळ करायची आणि आंघोळ करून शाळेला जायचो. तर असा डेलीचा रुटीन होता माझा. म्हणजे 10वीपर्यंत सेम कंडिशन अशीच. म्हणजे 10व्या वर्गात गेलो तरी मला त्या आलू बोंड्याचं हॉटेल काही सुटलं नाही. ठीक आहे, आणि मग माझ्या मुलानं ते हॉटेल थोडं बंद केलं आणि मग किराणा दुकान टाकलं. आणि मांडव्याच्या त्या गावाच्या माझ्या गावच्या बस स्टँडवरच आहे. तर ते खेड्यात आपलं आयुष्य गेलं. खेड्यात लाईनाचं मोठं झालं, जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे. त्याच्यामुळे जनरल जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्याचं आणि खेड्यात आयुष्य जगणाऱ्या मुलाचं जे आयुष्य आहे
तसं माझं आयुष्य गेलं. म्हणजे आयुष्य काही खूप असं सोफिस्टिकेटेड किंवा खूप श्रीमंत घरचं, एक साधारण पोरगा, 10 एकर शेती, 10 एकर नव्हती, 7च होती, ही आता 2.5 एकर मागून घेतली. ठीक आहे, मी फर्स्ट इयर सेकंड इयरले असताना 7च एकर शेती, त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह चालायचा. म्हणजे हातावर आणून पानावर खाणं असा विषय होता. आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये कसा काय प्रवास, म्हणजे शिक्षण व्यवस्था? शिक्षणाचा प्रवास काही नाही, एक बंड करण्याची प्रवृत्ती पहिलेपासून होती माझ्यात. आमच्या गावामध्ये लॅन्को नावाचा पॉवर प्लॅन्ट आला, त्यानं जमीन ॲक्वायर केली होती. तेव्हा माझं BSc झालं होतं आणि B.Ed कम्प्लीट झालं होतं. तर तो पॉवर प्लॅन्ट बनणार हे मात्र ठरलं होतं. मग आता तो पॉवर प्लॅन्ट येणार तर आपल्या गावातल्या लोकांना त्या पॉवर प्लॅन्टच्या माध्यमातून काय सोयीसुविधा मिळणार. तर मी एक फॉर्मॅट तयार केला निवेदनाचा, का आमच्या गावातल्या लोकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावं, एवढे पोरं तुम्ही घ्यावे, यांना ITIचं प्रशिक्षण तुम्हीच द्यावं. ठीक आहे, त्याच्यानंतर कंपनी सुरू झाल्यानंतर आमच्या गावात एक एक्स्ट्रा पाण्याची टाकी बांधून देण्यात यावी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा. अशा चांगल्या 15-20 मागण्या मी घेतल्या, गावातल्या लोकांना वाचून दाखवल्या, गावातल्या लोकांना त्या पटल्या आणि एक जनहित याचिका घेत असते. मग तर त्या जनहित याचिकेमध्ये झाडगाव, बेलगाव, पुलई, मांडवा या 3-3, 4-4 गावाचं प्रतिनिधित्व मी केलं होतं तेव्हा. तर तेव्हा आपले दत्ताजी मेघे खासदार होते, तर तिथं आले होते ते विरोध दर्शवासाठी. तर ते विरोध दर्शवासाठी आले, तर लोकांचा एवढा रोष होता, लोकांना कंपनी पाहिजे होती, म्हणजे कंपनी आली पाहिजे बा, आमच्या गावातल्या लोकांना रोजगार भेटल, हा त्याचा मागचा उद्देश होता. पण लोकांना त्याचं ठीक आहे, मागचं बॅकग्राऊंड बी माहीत नव्हतं का याच्यातून प्रदूषण होईल, हे होईल. पण ते आमच्या गावात नसतं झालं, समोरच्या गावात झालं असतं, कारण हवा पश्चिमेकडून पूर्वेकडं वाहते. तर मी तिथं ठीक आहे एक इथं दत्ताजी मेघे आले होते. तेव्हा त्या दत्ताजी मेघे आल्यावर त्या दत्ताजी मेघेंनी प्रोसिडिंगचं बुक फाडलं विरोध दर्शवासाठी, काही इथं ह्या प्रोजेक्ट पाहिजे नाही. कदाचित त्यांना मला वाटते कंपनीवाल्यानं त्याला भाव नसन दिला, तर ह्या लोक तुटून पडले मांडवायचे, 2-4 ठुसे गिशे हाणून दिले तेव्हा त्याला खासदाराने. आणि ते मग ते घामाझोकळे झाले, चक्कर आला त्याले. मग जनहित याचिकेत जेव्हा त्याला बोलायला लावलं, तर ते डायरेक्ट सरळ बोलायला लागले का माझा या प्लॅन्टला काही विरोध नाही, पण नियमाचं पालन करून यांनी प्लॅन्ट उभा करावा. मग त्याच्यानंतर पुन्हा अविनाश देव नावाचे BJPचे कार्यकर्ते इथं वर्धेत, ते आले होते विरोध दर्शवाले. तिथं स्टेजवर येऊन आमच्या गावाला शिवा दिल्या. आता गावच होय, गावातल्या लोकांना असं पणपटलं धरून का, म्हणजे रस्ता होता कमीत कमी 1 किलोमीटर दूर, तिथपर्यंत मारत नेलं. म्हणजे मांडव्यातल्या गावातल्या लोकांना शिवा दिल्या आणि गावाला शिवा दिल्या. लोक होय, ते काय सुस्ती करते. तर मग तिथं मी नेतृत्व केलं होतं. ठीक आहे, त्या जनहित याचिकेत आमच्या गावाच्या मागण्या तुम्ही प्लॅन करा, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आमच्या गावातल्या लोकांना रोजगार भेटेल, पण आमच्या ह्या मागण्या आहे, ह्या पहिले तुम्हाला पूर्ण करायला लागेल. तर मग ते झालं. मग तो प्लॅन्ट 1 वर्ष चालूच होता. मला त्यानं 43,000ची तेव्हा तिथं नोकरी दिली असती, पण का माहीत का सद्बुद्धी सुचली. माझा एक मित्र आहे विशाल वाघ, तो MBA केलं होतं त्यानं, आणि तो MBA केल्यानंतर सिंगल फेज लाईन जे आहे त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेत होता MSCBची. तर तो उन्हातानात काम करायचा. आम्ही क्लासमेटच होतो BSc पर्यंत, पहिल्या वर्गापासून एकाच गावचे आम्ही. मग माझं दुकान बस स्टँडवरच आहे, तू येऊन बसायचा. मग गावात आला का अभि नेत्या म्हणे आपण MPSC करायला जाऊ. मी म्हणलो का होय बी MPSC? अभि म्हणे अधिकारी होते म्हणे. मग वर्धेत तिथं एक डेप्टी कमिशनर, आपले ॲडिशनल कमिशनर होते, आपले ॲडिशनल कलेक्टर होते, राजेश खवले. तर त्याचं लेक्चर ऐकायला तुमच्या तिकडले आहे, आपल्या इकडले आहे, चांदूर बाजारकडले आहे ते. त्याचं लेक्चर इथं आनंद पाटील सरांनी स्टडी सर्कलने ठेवलं होतं. मग त्यानं मला नेलं, तर ते MPSC माझ्या अंगात घुसली का आता सालेले अधिकारीच बनायचं बा. मग अधिकारी बनायचं, तर आता अधिकारी बनायचं आहे ठरवून टाकलं. मग त्यानं भाषणात सांगितलं का कधी कोणाला काही प्रॉब्लेम आला स्पर्धा परीक्षेबाबत तर माझ्या तुम्ही घरी येऊ शकता. मग एक दिवस आपल्या शेतीचा अवतार, माझ्यापाशी फ्रीडम होती, एक मनोज नावाचा पोरगा आहे माझ्या गावचं, त्याला बाईकवर घेतलं, आपला दुपट्टा मुपट्टा टाकला, अवतार असा वावरातलाच आपला, गेलो. सर म्हटलं मुली MPSCची तयारी करायची आहे. तर MPSCची तयारी करायची आहे का म्हणे, बसा म्हणे. बसवलं त्यानं, पाणी गिनी पाजलं. पण तुम्हाला समाजसुधारक माहीत आहे का म्हणे, समाजसुधारक
तर मी म्हटलं समाजसुधारक सर, मी थोडासा विचार करत बसलो. आता मला माहीतच नव्हतं समाजसुधारक कायले म्हणते आणि कोणाले म्हणते. तर तुम्हाला समाजसुधारक माहीत नाही तर तुम्ही MPSCची परीक्षा द्यान का म्हणे, व्हान का म्हणे पास. तर मी लहानसं तोंड केलं, म्हणलं आपल्याला समाजसुधारक विचारले, म्हणलं त्याचंच उत्तर नाही आलं. तिथून निघालो मी बाहेर आणि मग विचारले, म्हणलं आपल्याला करायचंच आहे म्हणलं आता MPSC, म्हणलं पाहूनच घेऊ म्हणलं. मग माझ्या बाबाला विचारलं, म्हणलं पुण्याला जाऊ काय आज स्पर्धा MPSCचे क्लास करायला. तर म्हणे सारा जुवा झाला म्हणे खेळून, आता ह्या जुवा राहिला म्हणे तुझ्या खेळाचा म्हणे. BSc झालं, BSc 3 वेळा नापास झाला, 4 वेळा, मग B.Ed केलं. तर ते B.Ed म्हणजे माझा चुलत भाऊ B.Ed झाला होता. आता तो B.Ed झाला बा, म्हणजे कुठे एखाद्या शाळा बियत लावून देता येईल. माझ्या बाबाने म्हणलं मी B.Ed केलं तर म्हणलं पैसे कुठून आणायचे 20-25 लाख, एखादं SBIचे ATM फोडायचं का म्हणलं आपण. म्हणलं पैसे नाही, काही नाही. तर मग तिथून मग मी पुण्याला गेलो आणि पुण्यात 3 वर्ष क्लासेस केले. पुण्यात 3 वर्ष क्लासेस केल्याच्या नंतर तिथं पहिल्याच वर्षी आम्ही PSIची प्रिलिम्स काढली, मेन्स दिली, फिजिकल दिली, इंटरव्ह्यू दिला. घरच्याला चांगलं वाटायला लागलं का बाबा पोरं रेंजमध्ये आहे, पोरं पास होऊ शकते. पण माझं काय झालं, विशाल वाघ हा थोडासा हुशार होता. तो प्रिलिम्स पास झाला, माझ्यासोबत प्रिलिम्सले होता, मेन्सले होता, फिजिकलले सोबत होता, आम्ही इंटरव्ह्यू दिला, त्याचं सिलेक्शन झालं आणि मी ठीक आहे 10-12 मार्कानं राहिलो, म्हणजे मी कटलो फायनल सिलेक्शनमध्ये. मग पुन्हा गावात, आता मी बदमाशच होतो, पुन्हा गावात मग चर्चा, हे पोट्ट्या तिथं भोपाल्या करत असन, ठीक आहे पुण्यात जाऊन आगाऊचे धंदे करत असन. आता गावात चर्चा चालायच्या त्या. आम्ही गावातून गेलोय तर आमच्या मागं लोक गोष्टी करायचे, हे का निवाडच पाडणार आहे का पुण्यात जाऊन, खरंच आता हे ठीक आहे IPSच होणार आहे का. तर अशी लोक चर्चा करायची. आपलं आपण चालू ठेवलं आणि पुण्यात गेल्याच्या नंतर तिथं 3 वर्षात म्हणजे 3.5 वर्षात आम्ही 2 PSI मेन्स दिल्या, एक STI मेन्स दिली, एक RFO दिली. आणि मग आता एवढं झाल्यावर बहिणीचं लग्न झालं आणि माझे बाबा म्हणते का आता बाबू काही पैसे आहे नाही, तुले 2 वर्षात 2.5-3 लाख रुपये लागून गेले, आता तुले पैसे द्यायला आहे नाही, तुले काय करायचं आहे तर तिथं तुले कमवून कर, नाही तर मग वापस ये. साला म्हणलं कमवून करतो तर MPSCची तयारी काही होत नाही, कारण 8-9 तास गेल्यावर अभ्यास करायचा किती वेळ, झोपायचा किती वेळ. मग काही मित्र म्हणे तू इथंच थांब, 99व्या पायरीवर आहे, ठीक आहे आता एकच पायरी दूर आहे, तू इथून वापस नको जाऊ, तू वापस गेला तर डिस्ट्रॅक्ट होऊन जाशील. पण मी अभ्यास करताना ठरवलं होतं का साल्याला नाही काही झालं, ठीक आहे तर आपण एक गोष्ट करायची का पोराला शिकवायचं, आपलं नॉलेज कसं लोकांपर्यंत पोचून देता येईल, ठीक आहे. कारण मी अभ्यास करताना हाच विचार करत होतो का आपण ठीक आहे जे शिकलो ते पोराला कसं समजून सांगायचं. मग ह्या साऱ्या गोष्टीतून गेल्याच्या नंतर मग मी वापस आलो. मग आपले 2 पोते पुस्तकं होते, शिवले पोत्यात भरून. ही परीक्षा कितीदा दिली? ही जी परीक्षा होती कितीदा दिली आपली? PSIची तर 4 वेळा दिली, मग इथं आल्यावर 2 वेळा. कारण मी तुमचं ऐकलं होतं, तुम्ही कोण बनेगा करोडपतीमध्ये गेले होते, मराठी आपलं, तर त्याच्यात तुम्ही सांगितलं होतं, म्हणजे ते सांगत होते की पोरं आत्महत्या करतात बा, आणि तुम्ही त्याच्यात सांगितलं होतं मी तर म्हणजे 7-8 वेळा नापास झाले, मी 7-8 वेळा आत्महत्या. मी आता BSc लगातार 4 वेळा नापास आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी MPSCच्या 8 परीक्षा लगातार नापास आहे, 8. तर मी त्याच्यात हेच सांगितलं का 8 परीक्षा नापास होणाऱ्या माणसाच्या डोक्यात विचार येईल का एवढ्या परीक्षा देऊन जर रिझल्ट नाही येऊन राहिला तर आपण जगून काही फायदा नाही. पोरं असेच करतात, पोरं डिमॉरलाइज होतात. पण ठीक आहे, मग मी माझ्यासारख्या माणसानं तर 12 वेळा आत्महत्या करायला पाहिजे होती, त्या 8 न ते 4, ठीक आहे. पण मी त्याच्यातला नव्हतो, ठीक आहे. माझ्या वडिलांकडून मला संघर्ष कसा करायचा हे खूप शिकायला भेटलं, कसं कामी राहायचं. आजही मी तुम्हाला सांगतो, मला माझ्या डोक्याला जर काम नाही राहिलं किंवा मी खाली पिली राहिलो, एक दिवस जरी खाली गेला इतकं वाईट वाटते का आज साल काहीतरी आपण टाईमपास केला आयुष्यात, ठीक आहे. कंटिन्यू व्यस्त पाहिजे. म्हणजे मी फिरायला जरी गेलो कुठं तर मला 3-4 दिवसानंतर बोर वाटायला लागते का, म्हणजे आपण आपल्या वापस झाले पाहिजे क्षेत्रात. आपण हे मोज मजा करून राहिलं का झालं, म्हणजे असं वाटते. लोक 8-8 दिवस मोजमजेसाठी बाहेर फिरायला जातात, कधी वाटते फिरायला जावं, पण 3-4 दिवस झाले का पुन्हा ओढ लागते का वापस यायला पाहिजे. हे काय झालं आता झालं फिरून, चला वापस. तर पहिलेपासूनच म्हणजे माझे वडील असे होते का रात्री 12 वाजो 1 वाजो, ठीक आहे, काही बी म्हणजे शेतातलं काम असो काही असो, ठीक आहे. तर आमच्याकडं संत्र्याचा बगीचा होता, त्या संत्र्याच्या बगीचात आम्ही आंबिया बाराचा संत्रा घ्यायचो. तर आंबिया बाराचा संत्रा पोळ्याच्या तेवढ्यात खूप गळते,
तर त्याला काय डंक मारते एक फुलपाखरू. तर ते फुलपाखरू हे जे लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र आहे काटोल रोडवर, त्याला बी माहीत नव्हतं हे काय नव्हतं. ते फवारा मारा, धुपट करा, अमकं करा ते सांगे. माय बाबाजी एक दिवस टार्च घेऊन गेले. तर टार्च घेऊन रात्री मस्त संत्रावर असं फुलपाखरू बसे आणि अशी त्याची स्प्रिंग सारखा गुंडाळा आहे, असा खोले तो तर संत्रात घाले आणि गोल 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 फिरवे आणि असे ओठ तो त्याचे तिथं लावे, मस्त रस शोषण करे. त्याच्यावर जर पाणी झाला पटकन बुरशी पकडे त्याले आणि मग ते संतर खराब झालं गळे. तर ते आम्ही माय बाबांनी रात्री जाऊ तर माय बाबाच 350-400 पकडे. ठीक आहे. आणि साप गिपाचा भाव भेवर आहे. तर म्हणून एक फडकी केलेलं बांबूचा एक फडकी केलेला बाज घ्यायचा, तो समोर आपटत जायचा आणि टार्चनं पाहत जायचं आणि मी 200-250 पकडू. असे आम्ही बाप लेख रोजचे 600 ते फुलपाखरू पकडून. चांगलं करंग एवढं पोट राही त्याचं, चांगलं पोकून राही. दिवसभर ते धुऱ्यात राही आणि संध्याकाळी मालावर आहे. हा, ते फवारा मारा काही मारा त्यानं काहीच कमी नाही होय, कारण ते दिवसा राहीच नाही झाडावर आणि ते फवाऱ्याचे काही इम्पॅक्टच नाही करे, कारण आतमधला रस पेत होतं ते. तर हे सगळं शेती वगैरे सगळं केली आणि हे सगळं BSc झाल्यानंतर मी केलं शेती. आणि तेव्हा वाटाचं अंगात कसं रग होतं. ठीक आहे. 100-125 कट्टे सोयाबीन व्हायचं मला, म्हणजे 80 क्विंटलले तर कुठं मरणं नव्हतं. 10 एकरात चना व्हायचा. ठीक आहे. वावर लागन तर असंच आहे, भुसाखड्डी बरडच आहे, पण शेणखत दरवर्षी टाकायचो. चना व्हायचा, गहू व्हायचा आणि संत्रा 1-1.5 लाखाचा जायचा. का ऐकते माणूस मग 4-5 लाखाचं उत्पन्न झाल्या जवान रक्त होतं. अरे आपण तर कलेक्टरले बस म्हणतो मग. ठीक आहे. हे तेव्हा म्हणजे अंगात रग होती. पण ते 2 वर्ष 2009 न 10 या वर्षात काय झालं, ऐन सोयाबीनचे दाणे भरायच्या टायमाला पाऊस चालला गेला आणि म्हणजे डायरेक्ट मला 110-115 कट्टे सोयाबीन व्हायचं. तर ते सोयाबीन डायरेक्ट मला ठीक आहे 30-35 कट्ट्यावर आलो मी. डायरेक्ट ज्वारीसारखेच दाणे झाले. दोन्ही वर्ष तसंच झालं. एक वर्षी 47 कट्टे झाले आणि एक वर्षी ठीक आहे 33 का 34 कट्टे झाले. सहाला म्हणलं हे गारपिटासारखंच आहे शेती. ठीक आहे. येतेनं पार लंबच करून जाते. म्हणलं याच्यात काही शाश्वत प्रॉफिट नाही भेटत, हे तर कवा मारून टाकायची काही. तर म्हणून मग आयुष्य जगण्याचे वेगळे पर्याय शोधले पाहिजे. ठीक आहे. म्हणून काहीतरी करायचं बा. म्हणून मग मी पुण्याला जायचा निर्णय घेतला आणि मग ते विशाल सोबत होता, त्याच्यासोबत मग मी पुण्याला गेलो आणि तिथून रिझल्ट आला नाही 3 वर्षात. बहिणीचं लग्न जुळलं, पैसे नव्हते तर वापस आलो. आपले 2 पोते होते पुस्तकाचे, एक विमलचा थैला होता. ठीक आहे. त्या विमलच्या थैल्यात चिल्लर पुस्तकं भरली. विमलचा झोरा येते तो. ठीक आहे. तो किराणा दुकानातला. आणि एक बॅग भरून कपडे होते. बस आपलं विराट ट्रॅव्हल्समध्ये टाकलं पुण्याहून. मला त्या जुना पाणी चौकात उतरून दिलं. ह्या उडान पूल लागला असं तुम्हाला तिथं, तो असं भिकाऱ्यासारखं उतरून गेलं. साला ॲटोवाला बी ॲटो नाही थांबले. आणि इथं माझ्या मावस भाऊ एक पोलीस भरतीची तयारी करून राहिला होता. त्याच्या रूमवर पुस्तकं टाकले आणि गावाला चाललं गेलो. माझे वडील म्हणे आला ये, निवाड काही पडला नाही, पैसे गेले वाया. रोज ऐकायला लागले. प्रत्येकाचाच बाप कटकट लावते. त्याला वाटते का पैसे लावले तर चीज झाली पाहिजे, काहीतरी ते केलं पाहिजे. तर मग आता या गोष्टीत काय होते का आईवडिलांनी असं वाटते का पुण्यात गेला तर आपलं पोरगं लागणच बा. पण ते स्पर्धा परीक्षा करणाऱ्यालाच माहीत असते. आणि आईवडिलांनी असं वाटते का क्लास लावला का आपला पोरगा आता 2ऱ्या वर्षी 3ऱ्या वर्षी लागण. म्हणून बंद्या महाराष्ट्रात स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत टिका लागते. थोड्याशा सिली मिस्टेक, तुमच्या परीक्षेत 3 सिली मिस्टेक झाल्या आणि 1 मार्कानं स्कोर गेला. ठीक आहे. त्याला काही आणि दुसऱ्याला तुम्ही इल्जाम देऊ नाही शकत. ठीक आहे. आणि लय पोरं का करते, माझं तब्येत नव्हती बरोबर, ठीक आहे, एक्सक्यूज देते. इथं काही पर्यायच नाही आहे. तू लेखा ठीक आहे, तुझ्या रिझल्ट नाही आला त्याला तूच जबाबदार आहे. त्या बाप जबाबदार नाही, माय जबाबदार नाही, तुझी तब्येत जबाबदार नाही. ठीक आहे. ऑप्शन नाही द्यायचे. लोक का करते, जबाबदारी स्वीकारत नाही. हा लोकांचा प्रॉब्लेम आहे. लोकांना जबाबदारी स्वीकारायला पाहिजे का माझं चुकत आहे, मी चुकलं म्हणून मी नापास झालो. पोट्टे हेच नाही करत. पोट्टे स्वतःवर दोषच नाही लावून घेत, दुसऱ्यावर दोष देते किंवा बिमारीवर दोष देईन, माझी तब्येत बरोबर नव्हती ना असं झालं, ऐन पेपरच्या अगोदरल्या दिवशी तब्येत बिघडली होती. हे पोरं काय करते, पोरं स्वतःवर लावून नाही घेत. मी स्वतः जबाबदाऱ्या घेऊ का म्हटलं बाबा मी मायामुळे नापास झालो किंवा माया थोड्याफार चुका होऊन राहिल्या. मग इथं आल्यावर इथं मावस भाऊ अभ्यास करे, मग मी शेतीचे कामं करू
आणि परीक्षा 3-4 महिन्यावर आली का इथं रूम करून त्याच्या रूमवर अभ्यास करून. मग त्या पोट्ट्याला मी समजून सांगू, ते पोलीस भरती तयार केली. दादा म्हणे तू एवढं चांगलं शिकवते, क्लास घे ना म्हणे, पोलीस भरतीचे घे, इथं लय पोट्टे आहे म्हणे. मी सांगतो म्हणे 30 पोट्टे. म्हणलं येईन का 30 पोट्टे? येते म्हणे दादा म्हणे. पुन्हा बाबापाशी गेलो. बाबाला म्हणलं क्लास टाकायचे आहे. हो म्हणे आता अजून एक जुवा राहिला म्हणे खेळाचा म्हणे, सगळे जुवे झाले खेळून. ठीक आहे म्हणे लेका तिथं BSc निवड नाही पडला, B.Ed केलं तिथं पास झाला तर तिथंही निवड नाही पडला. त्याच्यानंतर मग MPSC करायला गेला तिथंही एक परीक्षा पास नाही झाला. आता क्लास. मी म्हणलं एकटंच आहे बाबा, ठीक आहे का करा एवढे पैसे नाही द्या म्हणलं. 40,000 पॉम्पलेट छापाले. तर मग बाबानं मला 40,000 रुपये दिले. पॉम्पलेट छापाले, रूम करायले, बॅनर छापाले. मग ते 40,000 रुपयात मग मी 2013 पॉम्पलेट छापले, बॅनर बनवले बाकायदा. आणि मग सगळी तयारी ठीक आहे चालू केली याची क्लासेसची. मग हे इथून याच गल्लीत तुम्ही हे इथं जिथं आपला इंटरव्ह्यू चालू आहे इथून सरळ या गल्लीत गेले का कॉर्नरला एक घर आहे उराडे सरचं. त्या उराडे सरच्या घरी ठीक आहे त्याचाच हॉल, ठीक आहे त्याचाच हॉल, त्याचेच बोर्ड, त्याचेच पेन, सगळं त्याचंच. फक्त मी त्याला 4,000 रुपये तेव्हा भाडं देऊ आणि एक क्लास चालू केला. तर उद्घाटन केलं तर तुम्हाला सांगतो, उद्घाटन केलं तर नाश्त्याले पोट्टे जबरदस्तीनं रस्त्यावरून बोलून आला लागले. आणि मग दुसऱ्या दिवशी क्लास चालू केला. म्हणलं आता दुसऱ्या दिवशी येते बापूर, ठीक आहे. आणि त्या डिप्या होत्या इलेक्ट्रिकच्या, डिप्याले पॉम्पलेट चिपकवायचे, रात्री ग्राउंडवर जाऊन वाटायचे, पेपर असला तिथं जाऊन मी स्वतः वाटायचो. म्हणजे मी 2000 ठीक आहे 20पर्यंत कोरोनापर्यंत मी जिथं बी पेपरच्या सेंटरवर गेलो तर पेपर पहिले मी पेपर देऊ, पेपर दिला का धावत येऊ आणि गेटवर येऊन माझ्या बॅगमधले पॉम्पलेट काढू आणि मी लोकायले वाटू. मग काम करायची लाज नाही आपल्याला. आजपर्यंत काम करायची, कोणतंच काम करायची लाज नाही. कोरोना आला, क्लास बंद होते तर वावरात कांदे उपटाले होते मी. कांद्याचे कट्टे भरून आणि कांद्याचे कट्टे तिथून तेव्हा फेसबुकवर 5,000 लोक होते आपल्या मित्र. तर फेसबुकवर पोस्ट टाकू. आता कांदे झाले होते 100 कट्टे, आता एकाचे कुठं हे एवढे मोठे. मग फेसबुकवर पोस्ट टाकली, पांढरा कांदा, पांढरा शुभ्र कांदा, ऑर्गॅनिक कांदा 800 रुपये कट्टा, ठीक आहे. ज्याला पाहिजे त्यानं सांगा घरपोच आणून दे. माझ्यापाशी छोटी होंडा जॅज होती त्याच्यातच भरले 12 कट्टे. मीच घेऊन येत जाऊ एकटाच, मीच उचलत जाऊ, लोकांच्या घरी आणून टाकत जाऊ, पैसे दे, चाललो मी. ठीक आहे पहिल्या लाटेत कोरोनाच्या मार्च महिना आता, मार्च एप्रिल महिना तेव्हाची गोष्ट. तर त्याच्यामुळे काम करायची आपल्याला लाज नाही पहिलेपासूनच शेतीत. आणि आता आपलं क्लास वाजचं ढोबर बंद झालं तर आजही वक्रार उभा राहू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला काम करायची पहिलेपासूनच लाज नव्हती. आणि मग क्लास चालू केले. पहिल्या दिवशी क्लासला 4च पोट्टे होते. ते 2 जण माझे रूममेट आणि 2 जण त्याचे मित्र. मी म्हणलं कसं बे हे, म्हणलं 4च पोट्टे आले. म्हणलं तू तर म्हणे 30 येणार आहे. तर दादा म्हणे आलेच नाही म्हणे. मग मी त्याच्यात डिमॉरलाइज नाही झालो. मी 4च पोरायला शिकवणं चालू केलं आणि याच भाषेत शिकवणं चालू केलं. पोट्ट्याला समजायला लागलं. मग ह्या पोट्ट्याचं मला बी मस्त शिकवते. मग 4चे 8 झाले, 8चे 12 झाले, 20 झाले, 25 झाले, 40 झाले. ते उराडे सर म्हणे तुम्ही इथं नका घेऊ, तुम्ही फ्रंटवर जा म्हणे थोडंसं. मग फ्रंटवर तिकडं नाक्यावर गेलो तर नाक्यावर एक छोटीशीच रूम केली होती. तर त्या रूममध्ये पहिल्याच महिन्यात 50-60 पोट्टे झाले. तर रूममध्ये बसे नाही. मग आता काय करायचं, लगेच मला 3 महिन्यानं मग रूम बदलावं लागली. तर ते रूम एक मोठी पाहिली तर त्यानं 8,000 रुपये महिना सांगितला. तर 8,000 रुपये महिना द्यायची बी माझी सोय नव्हती. का बा येईन का नाही, पोरं पैसे देईन का नाही, एवढे पैसे कलेक्ट झाले तर बरं, नाही झाले त्याला 8,000 रुपये महिना कुठून द्यायचा. तर त्याच उराडे सरले म्हणलं तुम्ही एक सायन्सची बॅच माझ्या हॉलवर घ्या, त्याचे 2,000 देत जा, मी 6,000 रुपये देऊ शकतो. ठीक आहे म्हणजे मग त्याने तसं केलं आणि मग सुरू केलं. मग त्यानं का 3-4 महिने केले मग त्यानं ते बंद केले. तर मग मलाच मग हिंमत आली का म्हणलं पोट्टे देते 500 रुपये महिना. आणि मग आपलं चालू केलं 500 रुपये महिन्यापासून पोट्ट्याला शिकवणं चालू. तर त्याच्यानंतर मग 100 पोट्टे, 150 पोट्टे, 200 पोट्टे, 400 पोट्टे, बसायला जागा नव्हती राहत. ह्या पोट्टे गल्ल्यात बसत होते, म्हणजे मी दिसत नव्हतं तरी बसत होते. तर मग असा करत तो प्रवास इथपर्यंत आहे. आणि मग कोरोना आला. कोरोनात मग पोराचे अनेक प्रॉब्लेम होते, शिकवायचं कसं काय कसं. अनेक लोक ऑनलाईन घ्यायला लागले. मी कोरोनाच्या काळात लोकांना मदतच करत होतो. सर म्हणे आता ऑनलाईन सुरू करा म्हणे, आपले क्लास अजून किती दिवस बंद राहील, आता का करायचं बा. तर म्हणून मी ते
याच्यावर व्हिडिओ घेणं चालू केलं. युट्यूबवर? नाही, यूट्यूबवर नाही. पहिले व्हिडिओ घेणं चालू केलं मी नाही गुगल मीट. हां, गुगल मीटर. गुगल मीटवर व्हिडिओ घेणं चालू केलं तर सालं त्याच्यात का नाही पोट्टे इनरॉल होईल. मग मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक पाठवू तर पोट्टे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली इनरॉल करावं लागेल. ॲक्सेप्ट आलं आणि 100च्या वर एकही पोट्ट नाही होईल. पोट्टे होते क्लासले 500-600. ते पोट्टे का नाही माझ्या डोकं खाय बॅच झाली का सर आम्हाला व्हिडिओ दिसला नाही, आम्ही आता कसं करायचं, डबल घ्या. आम्ही म्हणलं का तिथं थेट धंदे करू का 10व्या थेस म्हणलं. ठीक आहे म्हणलं पहिले लिंक टाकल्याबरोबर जॉईन व्हायचं. काजी सर म्हणे आमचं गेलं म्हणे भारताचा प्राकृतिक भूगोल, आता कसं करायचं असं करायचं. पोट्टे माझ्या डोकं खाय. मग आता का करायचं पोट्ट्यानं मग मला सांगितलं ते कोणतं एक ॲप्स ते मीडियावाले की पाठवते ज्याच्यावर झूमवर घ्या म्हणे सर. 256 पोट्टे म्हणे त्याच्यावर हे होते म्हणे, 256च्या वर होते म्हणे. मग ते झूमवर घ्यायला लागलो. सालं म्या ज्या दिवशी झूमवर चालू गेलं त्या दिवशी झूमनं टर्म अँड कंडिशन बदलून टाकल्या. झूमवाल्यानं बी 100च केलं. आम्ही ते पुन्हा पोट्टे पुन्हा सर म्हणे कसंची म्हणे तुम्ही म्हणे आता यूट्यूबवर घ्या बरं सर म्हणे. आता म्हणलं यूट्यूबवर. मग आमचा एक पोरगा होता त्याने एक चॅनल बनवलं होतं 4 वर्षाच्या अगोदर. मग त्या पोट्ट्याला म्हणलं पायरे म्हणलं आपलं चॅनल जुनंवालं आहे का नवीन तयार करायला लागेल. सर म्हणे आपलं एक चॅनल आहे त्याच्यावर म्हणे फक्त म्हणे 300 सबस्क्रायबर आहे आपले. ते तसं असं तयार केलं होतं, काही नाही एकच व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर. ते कोरोना 2016 चालू केलं होतं. सर म्हणे यायलाच करता येते म्हणे. पाय बरं म्हणलं जमा बरं म्हणलं. साऱ्या पोट्ट्याला लिंक टाकली. म्हणलं बे सगळ्याच्या मोबाईलवरून तुम्ही म्हणलं ठीक आहे याला सबस्क्राईब करा. तर कारण लाईव्ह नव्हतं जात आहेत. मग मी 2-3 दिवस का नाही मोबाईलनं रेकॉर्ड केले व्हिडिओ. रात्री 12 वाजेपर्यंत. ठीक आहे माझी बायको म्हणे बयाड झाले का म्हणे तुम्ही म्हणे आजूबाजूचे लोक झोपते म्हणे. ठीक आहे ते लोक जागे राहील म्हणे. ठीक आहे बंद करा म्हणे. मग रात्री 12 वाजेपर्यंत व्हिडिओ घ्यायचो, मग एडिट करायचो. लय डोक्याला टाक तो डाटा तेवढा. ठीक आहे पुन्हा तो काय हे करते अपलोड करायला लागते. नाही अपलोड नाही एडिटिंगच्याही वेस्ट सगळे हे होते ना. तो पुन्हा तेवढा डाटा हे करायला आणि तो साला जास्त जीबीचा बनायचा तो पुन्हा प्रॉब्लेम. एक लावली साली झंझट. म्हणलं डोक्याला ताप. एडिट करा फेडिट करा म्हणलं. हे लाईव्ह नाही होत का बे म्हणलं. नाही सर म्हणे 1000 सबस्क्रायबर पाहिजे म्हणे. साऱ्या पोट्ट्याला सांगितलं बे तुमच्या भावाच्या बहिणीच्या याच्यावर करा बरं म्हणलं. ते कुठून साले 800-900 झाले. मग सर कसं ते म्हणलं. एका पोट्ट्यानं लगेच मला स्क्रीनशॉट पाठवला. सर म्हणे हे परगन सर आहे म्हणे. ठीक आहे यायनं म्हणे 660 सबस्क्रायबर आहे यायनं लाईव्ह केला म्हणे. पाबर म्हणे सर म्हणे. हो बी म्हणलं. मग त्या परगन सरले फोन केला. म्हणलं तुम्ही कसं लाईव्ह जाता जी म्हणलं. तर सर म्हणे ते स्ट्रीमलॅब नावाचं एक ॲप्स आहे म्हणे. ते म्हणे यूट्यूबला लिंक करायचं आणि त्याच्यावरून मग जाता येते म्हणे 1000 सबस्क्रायबर नसले तरी. माझ्या पोट्ट्याला म्हणलं जमते का रे पायबर म्हणलं जमावर म्हणलं. तर एक साहिल नावाचा पोरगा आहे साहिल शंभरकर त्यानं लगेच ते जमून दिलं. मग काही नाही. मग धुवाधार बॅटिंग चालू होती आपली. रोजचे 5-6 व्हिडिओ मराठी ग्रामर भूगोल इतिहास विज्ञान लाईव्ह पहा म्हणलं. सर म्हणे याच्यावर लाईव्ह आलाय नाही कुठं तर रेकॉर्ड होऊन तसाच राहते म्हणे. त्याला कवाय पाहता येते म्हणे. अरे हे तर 1 नंबर जमलं म्हणलं. मग आता आणि मग काय आणि आपल्याला एडिटिंग मला विषयच नव्हता. लोकांचा कसा प्रॉब्लेम होता. लोकांना लाजा ऐकल्या नव्हत्या. मी लाजा ऐकल्या होत्या मांडव्याच्या बाजारात. त्याच्यामुळे लोकांचा का प्रॉब्लेम होता का लोक मला का म्हणून बा शिवी निघाली तर काही म्हणून का मला मास्तर म्हणून का नाही. लोक नाव बोटं ठेवून आपला तो विषयच नव्हता. आपण लाज शरम इकून टाकल्यामुळे डायरेक्ट आपण धुवाधार ठीक आहे डुकऱ्या डोंबड्या ठीक आहे पोट्टे हो जे पोट्ट्याले वर्गात शिवा देऊ तशा शिवा गिवा यूट्यूबवर चालू केल्या. मग ते व्हिडिओ खूप चांगले होते. मग वर्धीतले पोट्टे का करायचे. काही पोरं लागले होते आपले STI त्या पोऱ्याचे मित्र ट्रेनिंगमध्ये त्याला भेटलेले त्याला लिंक पाठवायचे. अबे ह्या मास्तरचे व्हिडिओ पाय आमच्याकडला मास्तरवर बॉम्ब मस्त शिकवते. तर वर्धीच्या एका पोरानं मुंबईच्या एका पोराला लिंक पाठवली का हे सरचे व्हिडिओ आहे बा हे विदर्भातले सर आहे मस्त शिकवते. मग त्या पोट्ट्याले का नाही व्हिडिओ खूप आवडले. मुंबईत ते क्वारंटाईनच होते मुंबईत. ते होते पोट्टे STI होते सेल टॅक्स इन्स्पेक्टर. त्याला वाटलं का साला या मास्तरचे सबस्क्रायबर 900 आहे. ह्या एवढा चांगला व्हिडिओ टाकते त्याला फॉलोअर कमी आहे. त्यानं काय केलं त्याला तो खतखतवाला व्हिडिओ ज्वालामुखीचा खूप आवडला. त्यानं डाउनलोड केला. त्याच्यापाशी काय होतं तो ॲडमिन होता टेलिग्राम ग्रुपवर. त्याच्यापाशी PSI 16,000 महाराष्ट्रातल्या PSIचा ग्रुप होता टेलिग्रामवर आणि 13,000 क्लास 1 ऑफिसरचा
ग्रुप होता टेलिग्रामचा. त्यानं झालं काय पोट्ट्यानं काय केलं, ठीक आहे, त्यानं बरोबर तेवढीच खतखतवाली 1.5-2 मिनिटाची रील्स त्याच्यातून काढली आणि ते टाकली टेलिग्रामच्या ग्रुपवर रात्री टाकली. जे पोट्टे सकाळी उठले आणि ते पाहायला लागले, त्या पोट्ट्याला आवडली. पोट्ट्याने डाउनलोड केली आणि आपल्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुकवर, कोणा इंस्टाग्रामवर, आणि जे व्हायरल झाली. मला 9-9:30 वाजता डायरेक्ट एक फोन आला. तो हॅलो म्हणे सर, मी मराठी फिल्म इंडस्ट्रीतून बोलतो, बबन चित्रपटाचा गीतकार. मी बबन बिन होता पाहिला. ठीक आहे. तर मला बोला ना म्हणलं. सर म्हणे तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होऊन राहिला म्हणे मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. म्हणलं माझा व्हिडिओ अजी म्हणे तो खतखतवाला व्हिडिओ आहे म्हणे 2 मिनिटाचा. म्हणलं 2 मिनिटाचा कोणताच व्हिडिओ नाही आपला. आपले व्हिडिओ अर्धा तास, पाऊण तास, 1 तास. नाही म्हणे आपला व्हिडिओ म्हणे 2च मिनिटाचा आहे म्हणे. तुम्ही करायसरच बोलता म्हणे. म्हणलं हो. तर म्हणे तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन राहिला म्हणे, खूप व्हायरल होऊन राहिला म्हणे. तो मी म्हणलं असं तर काही नाही बुवा, 2 मिनिटाचा व्हिडिओ नाही. मलाच समजलं नाही कोणता व्हिडिओ व्हायरल होऊन राहिला. मग लय फोन यायला लागले रपारप. मग तो म्हणे तुम्ही बबन पिक्चर पाहिला का म्हणे. ठीक आहे, सांज येऊ तुझा ते गाणं. अरे हो गाणं ऐकलं राजे हो म्हणलं. तर तोच गीतकार बोलत आहे म्हणे. मी म्हणे असं का म्हणलं. खूप व्हिडिओ व्हायरल होऊन राहिला. मग खूप लोकांचे फोन आले. मग माझ्या लक्षात आलं की हे कोणतरी एडिट करून टाकलं. मग त्याच्यानंतर मग मी एका कॉलेजला शिकवायला जात होतो. ती सर भेटले मला 2-4 दिवसानं, देशपांडे सर आहे. तर ते मला म्हणे काय रे म्हणे, तू तुझा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणे, पिऊन घेऊन होता का म्हणे त्या दिवशी. म्हणजे नाहीची सर म्हणलं, पिऊन कुठं म्हणलं. नाही मला असं वाटलं म्हणे का तुम्ही मस्करी गिस्करी करासाठी कोणतरी तुला पाजली असन बा आणि तू तर त्या याच्यामध्ये तो व्हिडिओ घेतला असं. नाहीची म्हणलं, पाऊण 1 तासाचा व्हिडिओ आहे म्हणलं, असं शिकवतो म्हणलं मी. पण ते व्हिडिओ एडिट केला आणि टाकला म्हणलं. असं का म्हणे. तर मग त्याच्यानंतर खूप सारे लोक ठीक आहे सबस्क्राईब करायला लागले. मग ते चॅनलले लाईक करायला लागले, व्हिडिओ पाहायला लागले. आणि मग असं करता करता मग कोरोना होता, तर परीक्षा पोस्टपॉन होऊन राहिल्या. ठीक आहे. आणि त्या पोस्टपॉन होऊन राहिल्या, त्या परीक्षा वेवर होऊन नव्हत्या राहिल्या. ठीक आहे. आणि खूप MPSCच्या जागा पेंडिंग होत्या, तर त्या पोस्टपॉन होऊन राहिल्या होत्या. म्हणून मग मी